नमस्कार, मी स्वातीराव. वार्ता गोव्याची मध्ये आपलं स्वागत. जाणून घेऊया आजच्या ठळक घडामोडी, पण सुरुवात करूया हेडलाईन्सनी. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्याशी मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांची जीएसटी महसुलाबाबत चर्चा. जीएसटी मंत्री मॉविन गुदिन्होंचीही उपस्थिती. खनिज निर्यातीवरील शुल्क वाढीच्या मुद्द्यावर ही चर्चा. महसूल वाढीसाठी प्रयत्न करतानाच खर्च कपातीचेही मुख्यमंत्र्यांचे संकेत. दुहेरी नागरिकत्वाच्या मुद्द्यावरून आयरिश रॉड्रिगेस यांची सरकारकडून कोंडी. न्यायालयीन सुनावणीस गृह खात्याकडून मंजुरी. पणजीच्या जेएमएफसी कोर्टात सुनावणी होणार असल्यानं आयरिश यांच्या अडचणीत वाढ. जगभरात मंकीपॉक्स आजाराच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे आरोग्य यंत्रणा सतर्क. ICMR कडून राज्यांना सूचना, तर आरोग्य संचालनालयाकडून GMC सह खासगी हॉस्पिटलांना सतर्कतेचे निर्देश. कुर्टीतील एका फ्लॅटमध्ये भर दिवसात चोरी झाल्यानं खळबळ. सुमारे 10 लाख रुपयांचे सोन्याचे दागिने लंपास. सकाळी 10 ते 12च्या दरम्यान चोरी झाल्याचा संशय. आणि खाणींच्या खंदकाची देखरेख करण्याची जबाबदारी खाण कंपन्यांकडे देण्याचा सरकारचा निर्णय. पुरेसे पंप नसल्यामुळे जलस्रोत खात्याची खाण कंपन्यांना विनंती. खंदकावर 1 वर्ष लक्ष ठेवण्याच्या खाण कंपन्यांना सूचना. गोव्यातील समाज कार्यकर्ते तथा माहिती अधिकार कार्यकर्ते ॲडव्होकेट आयरिश रॉड्रिग्स यांच्या दुहेरी नागरिकत्व प्रकरणी राज्य सरकारनं मोठा निर्णय घेतलाय. गोवन वार्ता लाईव्हच्या हाती लागलेल्या खात्रीशीर माहितीनुसार रॉड्रिग्स यांच्या दुहेरी नागरिकत्वाच्या प्रकरणात कोर्ट ट्रायल घेण्यास गृह खात्याने परवानगी दिली आहे. पाहुयात सिनियर रिपोर्टर विश्वनाथ नेने यांचा स्पेशल रिपोर्ट. गोव्यातील एक नामवंत सामाजिक कार्यकर्ते त्याचप्रमाणे RT ॲक्टिव्हिस्ट आयरिश रॉड्रिग्स यांच्यावर सरकारनं त्यांच्या दुहेरी नागरिकत्वाच्या प्रकरणातील जी केस होती त्या केसची कोर्ट ट्रायल घेण्यासंबंधीची परवानगी जी आहे ती दिलेली आहे. आणि याबाबतचे एक्सक्लुझिव्ह माहिती गोवन वार्ता लाईव्हच्या हाती मिळालेली आहे. आमच्याकडे त्या संदर्भातले तसे डॉक्युमेंट देखील आहेत. आता हे नेमकं प्रकरण काय आहे ते पाहूया. ॲडव्होकेट आयरिश रॉड्रिग्स यांनी साधारण 30 वर्षापूर्वी पोर्तुगालचा पासपोर्ट मिळाला होता. पासपोर्ट मिळवणं म्हणजेच पोर्तुगालचं नागरिकत्व ॲडव्होकेट आयरिश रॉड्रिग्स यांना जे आहे ते मिळालं होतं, किंवा आयरिश रॉड्रिग्स असतील किंवा इतरांच्या बाबतीतही हाच नियम लागू होतो. आणि ह्या मुद्द्यावरून 19 जानेवारी 2016 रोजी कल्वर्ट गॉन्साल्विस यांनी ओल्ड गोवा पोलीस स्टेशनमध्ये ॲडव्होकेट आयरिश रॉड्रिग्स यांच्या विरोधात जी आहे ती तक्रार दाखल केली होती. आणि त्या तक्रारीवरून ओल्ड गोवा पोलिसांनी ॲडव्होकेट आयरिश रॉड्रिग्स यांच्या विरोधात FIR ही दाखल केला होता. ओल्ड गोवा पोलिसांनी ॲडव्होकेट आयरिश रॉड्रिग्स यांच्यावर फॉरेनर्स ॲक्ट 1946, सिटिझनशिप ॲक्ट 1955 आणि रिप्रेझेंटेशन ऑफ पीपल्स ॲक्ट 1950 या कायद्यांतर्गत भारतीय दंड संहितेच्या कलम 177, कलम 181 आणि इतर काही कलमांखाली ही जी FIR आहे ती नोंद करण्यात आली होती. पासपोर्ट कायद्यांतर्गत दाखल करण्यात आलेल्या FIR वर पुढील कोर्ट ट्रायलसाठी केंद्र सरकारच्या विदेश व्यवहार मंत्रालयाची जी आहे ती मान्यता लागते. पण गोव्याच्या बाबतीत केंद्रानं अशा प्रकरणामध्ये परवानगी देण्याचा अधिकार जो आहे तो राज्य सरकारला दिलेला आहे. त्यामुळे राज्य सरकारची परवानगी मिळवल्याशिवाय अशा प्रकरणांची ट्रायल कोर्टात होऊ शकत नाही. मात्र आता राज्य सरकारनं ही परवानगी जी आहे ती आयरिश रॉड्रिग्स यांच्या विरोधात 2016तील जी FIR प्रकरणाची ट्रायल कोर्टात FIR जी दाखल झाली होती त्याची ट्रायल कोर्टात सुरू करण्यासाठीची जी परवानगी मिळते, परवानगी लागते, ती गोवा सरकारनं अखेर दिलेली आहे. त्यामुळे दुहेरी नागरिकत्वाच्या ह्या एकूण प्रकरणात 2016 आयरिश रॉड्रिग्स यांच्यावर जी FIR दाखल करण्यात आली होती त्याची ट्रायल जी आहे ती सुरू करण्याबाबत राज्य सरकारला अधिकार असतो. तशी परवानगी राज्य सरकारनं द्यावी लागते आणि तशा तऱ्हेची परवानगी आता राज्य सरकारनं दिलेली आहे. आणि एक्सक्लुझिव्ह माहिती आम्ही आज ही बातमी जी आहे ती आम्ही प्रसिद्ध केली होती. गोवन वार्ता लाईव्हने आम्ही ही बातमी ब्रेक केली होती आणि आमच्याकडे जे डॉक्युमेंट्स आहेत ते आमच्या हाती आहेत आणि त्या आधारेच आम्ही ही बातमी केलेली आहे. त्यामुळे आयरिश रॉड्रिग्स यांच्या दुहेरी नागरिकत्वाच्या प्रश्नावर किंवा त्या FIR वर पुढची जी आता न्यायालयीन सुनावणी जी आहे ती पणजी JMFC कोर्टात सुरू होऊ शकते. पणजी JMFC कोर्टात ती सुरू होणार आहे आणि त्या अनुषंगानं आता त्या सुनावणीला सुरुवात होण्यासाठी किंवा ती सुनावणी सुरू करण्यासाठीचा जो मार्ग आहे तो मोकळा झालेला आहे. एक गोष्ट आपण आता लक्षात घेतली पाहिजे की 2016 ते 2022 म्हणजे या एकूण वर्ष ही केस पोलिसांकडे होते. आता पोलीस
न्यायालयात कशा तऱ्हेनं ही केस मांडतात तेही पाहावं लागेल. इतक्या वर्षात पोलिसांनी कोणते पुराव्यांची जमवाजमव केली ते देखील या अनुषंगानं आता दिसून येईल. दुसरी बाब आपण एक लक्षात घेतली पाहिजे की आयरिश रॉड्रिक्स यांच्यावर आताच ही कारवाई किंवा आताच अशा तऱ्हेची परवानगी देऊन कुठंतरी सरकार दबाव तंत्र अवलंबण्याचा प्रयत्न करते का. कारण आपण गेले काही दिवस जर बघितलं तर आयरिश रॉड्रिक्स यांनी सरकारची अनेक प्रकरणं बाहेर काढली होती. त्यात सिनियर राणे म्हणजे प्रतापसिंह राणे, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, गोव्याचे माजी मुख्यमंत्री यांना सरकारनं आजीवन मंत्रिपदाचा दर्जा जो बहाल केला होता ते प्रकरण असेल किंवा बाबूश मुन्सेरात यांचा पणजी पोलीस स्टेशनवरील हल्ला असेल किंवा गोवा सरकारनं मुख्यमंत्री आणि त्यांच्या मंत्र्यांच्या शपथविधीसाठी 5.5 कोटी रुपयांचा जो खर्च केला हे प्रकरण असेल. अशा तऱ्हेची अनेक प्रकरणं जी आहेत ती आयरिश रॉड्रिक्स यांनी बाहेर काढली होती आणि सरकारला नामोहरम केलं होतं आणि त्या अनुषंगानं आता सरकारनं दिली ही परवानगी. त्यामुळे अशी चर्चा किंवा असे प्रश्न उद्भवले जाऊ शकतात किंवा तशी चर्चा होऊ शकते की आयरिश रॉड्रिक्स यांच्यावर सरकार कुठेतरी दबावतंत्र अवलंबतंय का. आणि तशी जर ती चर्चा झाली सुरू असेल तर त्यात काही वावगं ठरू शकत नाही. कारण ह्या परवानगी जी दिलेली आहे या परवानगीचं टायमिंग जे आहे ते वादात सापडू शकतं आणि सापडलेलं आहे. सिनियर रिपोर्टर विश्वनाथ नेने, गोवन वार्ता लाईव्ह, पणजी. दरम्यान ॲडव्होकेट आयरिश रॉड्रिगेस यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता सरकारनं जारी केलेला अध्यादेश आपण प्रत्यक्षात पाहिल्यानंतरच भाष्य करेन असं त्यांनी स्पष्ट केलं. केंद्र सरकारनं खनिज निर्यात शुल्क थेट 30% 50% केल्यामुळे गोव्यातील खाणी पुन्हा सुरू होण्याची शक्यताच मावळली आहे. त्यामुळे गोव्याची अर्थव्यवस्था कोसळण्याची भीती व्यक्त केली जाते. पाहूया सविस्तर वृत्त. केंद्र सरकारनं खनिज निर्यात शुल्क 50% केल्याची अधिसूचना शनिवारी जारी करण्यात आली. त्यामुळे नवे दर रविवारपासून लागू झाले असं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी स्पष्ट केलं. खनिज निर्यातीवर आधी आकारण्यात येणारं 30% शुल्क हेच भरमसाठ होतं. त्यामुळे खाण उद्योगांना निर्यात शुल्कात कपात करण्याची मागणी केंद्र सरकारकडे केली होती. पण ते कमी करण्याचं सोडून थेट 50% केल्यामुळे खाण उद्योगाला त्याचा जबर फटका बसणार आहे. केंद्राच्या या निर्णयामुळे गोव्यातील खाण उद्योग आता पुन्हा सुरू होईल किंवा तो उभारी घेईल याची शाश्वती उरलेली नाही. विशेष म्हणजे आतापर्यंत 58% ग्रेडच्या खनिजावर 30% निर्यात शुल्क आकारण्यात येत होतं. त्यापेक्षा कमी ग्रेडच्या खनिजावर शुल्क नव्हतं. केंद्रानं आता नव्या आदेशानुसार सगळ्याच ग्रेडच्या खनिजावर 50% निर्यात शुल्क लागू केल्यामुळे निर्यात होणाऱ्या खनिजाला जवळजवळ विराम लागणार आहे. दुसरीकडे या निर्यातीचा फायदा देशातील स्टील कंपन्यांना मोठ्या प्रमाणात होणार आहे. याचाच अर्थ स्टील कंपन्यांनी केंद्र सरकारकडे एक्सपोर्ट ड्युटी वाढवण्याची वारंवार केलेली मागणी आता पूर्ण झाली आहे. पण या सगळ्या घटनांमुळे गोव्यातील खाण उद्योगाला मोठा फटका बसणार आहे. कारण गोव्यातील खनिज माल हा कमी दर्जाचा आहे, ज्याला देशांतर्गत स्टील कंपन्यांकडून मागणी नसते. गोव्यातील खनिज उद्योगाकडून वेगवेगळ्या शुल्कांसह खनिज उत्खनन, कर्मचारी, यंत्रणा, बार्ज, जेटी अशा अनेक गोष्टींवर खर्च होतो. आतापर्यंत 30% निर्यात शुल्कासह केंद्रीय खाण ब्युरोने जारी केलेल्या सरासरी खनिज दरात 15% रॉयल्टी होती. त्यानंतर जिल्हा मिनरल निधीसाठी रॉयल्टीवर 30%, तसंच गोवा लोह खनिज कायम निधीसाठी खाण ब्युरोने जारी केलेल्या सरासरी किमतीवर 10% रक्कम द्यावी लागत असे. त्याशिवाय राष्ट्रीय खनिज संशोधन निधीसाठी 2% रक्कम जाते. या सगळ्या गोष्टींचा विचार केला तर आता 50% निर्यात शुल्क भरून गोव्यातील खाण उद्योजकांना हा व्यवसाय कुठल्याच स्थितीत परवडणार नाही. हेच केंद्र सरकारच्या निर्णयामुळे स्पष्ट होतंय. गोव्यातील बहुतांश खनिज माल हा कमी ग्रेडचा असतो, त्यामुळे देशात त्याला फारशी मागणी नसते. स्थानिक स्टील कंपन्यांनाही या मालावर प्रक्रिया करणं परवडत नाही. त्यामुळे गोव्यातील खनिज माल निर्यात करण्यावरच भर दिला जातो. किंबहुना तोच पर्याय शिल्लक असतो. पण केंद्राच्या नवीन निर्णयामुळे गोव्यातील उद्योजकांना खनिज व्यवसाय बंदच करण्यास भाग पाडलं जात असल्याचं चित्र आहे. खाणी सुरू करण्याच्या इराद्यानं राज्य सरकारनं खनिज विकास महामंडळ स्थापन केलंय. पण निर्यात कर जर 50% असेल तर राज्य सरकारलाही हा व्यवसाय करणं परवडणार नाही. केंद्राच्या निर्यात शुल्काच्या निर्णयामुळे राज्य सरकारचं स्वप्नही भंग होणार आहे. केंद्र सरकारच्या या निर्णयाचा फटका मुरगाव पोर्ट ट्रस्ट म्हणजेच MPTला बसणार आहे. खनिज निर्यात याच बंदरातून होत असल्यामुळे MPTला महसूल मिळतो. हा व्यवसायच ठप्प झाला तर MPTला कोळसा हाताळणी वाढवणं क्रमप्राप्त ठरेल. पण त्यामुळे प्रदूषणाचा मुद्दा पुन्हा उचल खाण्याची शक्यता आहे. या सर्व मुद्द्यांचा विचार केला तर केंद्र सरकारचा निर्यात शुल्क वाढीचा निर्णय गोव्याच्या अर्थव्यवस्थेचं कंबरडं मोडणारा ठरण्याची
चिन्ह आहेत. ब्युरो रिपोर्ट, गोवन वार्ता लाईव्ह. जलस्रोत खात्याकडे पुरेसे पंप नसल्यानं यंदाच्या पावसाळ्यात सरकार मायनिंग पीटची देखरेख करू शकत नाही. पुढील 1 वर्षासाठी मायनिंग पीटची देखरेख करण्याची जबाबदारी मायनिंग कंपन्याकडेच दिल्याची माहिती जलस्रोत मंत्री सुभाष शिरोडकर यांनी दिली. तशेंच आनी आतां अंदूय बी ती काळजी घेवपाक जाय पे आणि करतले तें म्हाका खबर ना. यू हॅव टू आस्क टू. पूण सर तांकां एका म्हयन्यान सगळें खाली कर म्हणटा. सी हो विशय जो आसा लक्षांत घेयात. मायनिंग पीट्स कम अंडर मायनिंग मिनिस्ट्री. सीएमा कडेन हो विशय आसा. सीएम सद्याक ना. तुमी येतरी फाल्यां परवां मागीर सीएमा विचारल्यार जाता. आणि एक आशिल्ले सोमेश्वर उत्सव जो जाता कुर्डी तेजेर डोंट मिक्स विथ द इश्यूज. तुमी जे विचारला तितलें हांवें सांगिल्लें आसा. मायनिंग कंपनीक सांगिल्लें आसा की अंदूच्या वर्साक तांणी मेंटेन करपाक जाय अशें म्हणून. यू कॅन फर्दर कन्फर्म इट आयदर विथ द चीफ सेक्रेटरी ऑर यू कॅन हॅव अ लिटल पेशन्स अँड कन्फर्म इट टुमॉरो मॉर्निंग विथ द सीएम. सध्या मायन ओनर्स केअर घेतले अशें म्हणून सांगलां म्हणून आयकलां हांवें. टुडे मॉर्निंग चीफ सेक्रेटरी हॅड कॉल्ड देम, their representatives, and they had a meeting. त्या मिटिंगेत अशें जालें म्हणून आयकता हांव. सर WRD कारण ऑल ऑफ ए सडन WRD जे आसा पळय न्ही, ऑल ऑफ ए सडन इतले सगळे पिट्स मॅनेज करूंक शकचे ना. उदक ड्रेन आउट करपाक जातलें पूण लँडस्लायड्स वगैरे जे आसा पळय न्ही ते तितले मॅनेज करूंक जावचे ना. त्यामुळे म्हाका दिसता ते कंपनीक सांगिल्लें आसा टू टेक केअर ऑफ दॅट. उदक काडपाक ते मशिनरीज तुमचे पंप बी आसता ते काय आमचे जितले पंप आसा ते बसयल्यात सगळे मॉनिटरींग कंपनीक जर सांगला जर जाय जाल्यार कंपनी करतली. सर बट एट द सेम टायम आमी पळयतले, आमचें लक्ष आसतलें ताजेर. सर WRD कितले पंप आसात 120 पावराचे मशीन? म्हाका डिटेल खबर ना पूण सद्याक कंपनीक सांगला न्ही. ओके. कोंकणी उलयता हांव. ना कंपनीन ऑलरेडी थोडे पंप काडिल्ले कित्याक आफ्टर दॅट कंपनीक सकाळी सांगला म्हणून आयकलां. त्यामुळे तुम्ही एक काम करा की हॅव अ लिटल पेशन्स आणि फाल्यां सकाळी तुम्ही चीफ सेक्रेटरी पळय ताजेर विचारल्यार ओके. Sir, today the visit is there with Vaishnav and along with you. I am going to Verna Industrial Estate. That is regarding the supply of raw water as well as water harvesting. थंय सिप्ला कंपनी आणि IFB कंपनी आसा. ह्या दोनूय कंपनीन जॉयंट वेंचर करून बरें वॉटर हार्वेस्टिंग केलें म्हणून आयकता हांव. म्हजें थीम अंदूच्या वर्साचें की वॉटर हार्वेस्टिंग. वेरी ट्रेन्स कॅच द रेन. वेरी ट्रेन्स कॅच द रेन अशे प्रकारचे स्लोगन आमच्या पंतप्रधानान दिल्ली पयलीं आनी ते आमी इम्प्लिमेंट करपाक जाय. आनी त्या नदरेन म्हजें अंदूचें थीम जें आसा पळय न्ही कॅच द रेन्स. तर तुम्ही जेन्ना ह्यो उलयता कॅच द रेन्स तेन्ना फाटीं एक एग्रीकल्चर मिनिस्टरान असोच एक हें केल्लो की दोंगरांनी डॅम घातले जाल्यार थंय उदक काडून मेळटलें. तेजेर तुमचो कितें व्यू आसा? जेन्ना तुमी तेच तर काम WRD करीत आयला न्ही. म्हणून WRD कडेन जवळ जवळ 7 सुमार डॅम आसा. हाजे मुखारय 7 वयल्यान 8-9 करपाक पळयतले. प्रयत्न आसतले. ऑफकोर्स मिनिस्टर म्हणटा उदक एक्सपोर्ट करपाक ते नंतरचे मागीर. सद्या पयलीं आमकां गोंयकारांक उदक सारकी बरोबर दिवया आनी जेन्ना मागीर नंतर मागणी जाता खंयच्या एरियेन खंयच्या डिटेल सांगता मागीर हांव. सी दिस इज जस्ट बेज कन्सेप्ट म्हणटात सो बेजिक कन्सेप्ट. ओके तातूंत 1-2-3 नांव आसा. सोनाल म्हणून एक आसा, नानोडे आसा. ओके. 2 दिवसांपूर्वी केंद्र सरकारने घेतलेल्या निर्णयामुळे इंधनाचे दर कमी झाले. मात्र केंद्र सरकारनं जरी पेट्रोल डिझेलवरील अबकारी कर कमी केले असले तरी तेल कंपन्या कोणत्याही क्षणी इंधनावरील दर वाढवू शकतात असं गोवा पेट्रोल पंप मालक संघटनेचे अध्यक्ष परेश जोशी यांनी म्हटलंय. कितें आसा आमी 2-3 वेळा उलयले हाजेर. ही चड उतार म्हणटा पळय ते जायत उरतले. आज खरें म्हणल्यार सर्कमस्टान्सीस कशे आसा. कांय दिसा फाटल्यान सर्कमस्टान्सीस म्हणटा ते वेगळे आशिल्ले, आतां वेगळे जाल्या. हे युक्रेनचें जें युद्ध चालू जालां त्या युद्धान एक इंटरनॅशनली पेट्रोल डिझेल ह्या फ्युएलाचे प्रायसीस हे खूब जे भडकले म्हणटात पळय तशे चड खूबच वयर गेल्ले आसा. हो फटको आमकांच न्हय हो सगळ्या देशांक लागू आसा. म्हणटकूच आमगेल्या सरकाराक आनी आमगेल्या ऑयल कंपनीक एक तारे वयली कसरत करूंक जाय. हे जर प्रायसीस देंवयतले जाल्यार. नाजाल्यार हांव फाटल्या वेळार म्हणिल्लें तशें की हे प्रायसीस वाडत वतले. हे पयशे वाडत वचूंक जाय. हे स्टेबल करपा खातीर एक्सायज, वॅट असल्यो काही टॅक्स रिलीफ दिवनूच ते स्टेबल करूंक मेळटा.
हो प्रश्न सगळ्या देशांचो आसा आणि हाका एक उत्तर अशें ना की अमकें अमकें केलें की हाजेर आमी पयलीं म्हणटाले GST हाडलें जाल्यार सुद्दां हाजेर काम, पूण आतां सद्या जी परिस्थिती आसा तातूंत हें जायना. म्हणटकूच सरकाराक कसरत करची पडटा. आतां कितें जाता, सरकार आतां कितें करता, एक्सायज देंवयलो काल, फाटल्या दिसांनी लोकल सरकारान वॅट देंवयला, सांगूंक जायना फाल्यां 2 दिसांनी. हातूंत जो सगळ्यान व्हडलो बळी पडटा तो सगळे पेट्रोल पंप, कित्याक तांचे कडेन ऑलरेडी घेतिल्लो स्टॉक आसा तो सवाय करून विकचो पडटा. आमी सरकाराक सांगिल्लें की तुमी अशें करतना आमच्या खातीर प्रोविजन करा. गोंयांत फक्त 100 पंप आसात, 100 काय 120 पंपांक तुमी ही रिलीफ दियात, की कित्याक तो वॅट म्हणटा ते आमच्या कंपन्या कडल्यान ते पयलीं कलेक्ट करतात आनी मागीर देंवयतात. म्हणजे आमचे कडेन ऑलरेडी वॅट पे केल्लो माल आमचे कडेन आसता. म्हणजे ताजेर आमकां फायदो काय नासता, उलट आमकां ताजेर लॉस. तर हो लॉस देंवपा खातीर तें प्रोविजन तुमी तुमच्या जेन्ना तुमी प्रायस देंवयतात तेन्ना तातूंत तें करचें अशी एक सरकाराक विनंती आशिल्ली. आतां जाणा कितें, प्रत्येक वेळा तो प्रायस लोकांकूय एक 100 आनी 110, 120 हाजी एक असो फोबिया जाता. 100च्या वयर गेलो. आतां पळय, जर आमकां लक्षांत येना, सादारण नोव्हेंबर म्हयन्याच्या 3 तारखेक 107 रुपया गोंया आहलो, भायर ताजे पेक्षा चड आसता. 107 रुपया 19 पैसे आशिल्लो. तो तांणी 4 नोव्हेंबराक देंवयलो. सरकार लोकल सरकारान वॅट देंवयलो, थंयच्यान एक्सायज देंवयलो आनी प्रायस गोंया 95 रुपीज 81 पैशाचेर आयलो. म्हणजे 11 रुपया 38 पैशाची रिडक्शन जालें. लोकांक खूब रिलीफ मेळ्ळो. पूण दुसऱ्या दिसा कितें जालें, दुसऱ्या दिसा पासून ऑयल कंपनी आपले पयशे वाडीत गेले. एक्सायज इज सेंट्रल गव्हर्नमेंट, वॅट इज लोकल गव्हर्नमेंट, बट तिसरी जी ऑथॉरिटी आसा ऑयल कंपनी ती आपल्या भशेन तांकां मुभा आसा प्रायस वाडोवपाक. भायर इंटरनॅशनली ते परचेस करतात, सो ते वाडयत इंटरनॅशनली तांकां दिसाक जी वाड येता ती त्या प्रमाणे ते आपलो प्रायस वाडत वता. त्यामुळे डेली 20 पैसे 25 पैसे 30 पैसे लोकांक कळले ना. आणि जी प्रायस नोव्हेंबरान जी देंवयल्ली ते 21 ऑक्टोबराक 21 मार्च पासून ते 6 एप्रिल पर्यंत परत प्रायस 105 रुपयाचेर आयलो. पयलो जो 107 वयल्यान देऊन 95 केल्लो तो नोव्हेंबराच्या पासून वाडत 6 एप्रिलाक 105 जालो. म्हणजे परत 10 रुपया 8 पैसे वाडले. 11 रुपया 38 पैसे देंवयले, 10 रुपया वाडले. म्हणजे परत असं तसं लोकांक आमकां जेन्ना प्रायस वाडटा ताजे विशीं खंय तुमच्या न्यूजपेपरांनी बरोवन येना, खंय येना, ते वाडत वतात. पूण जेन्ना देंवयता तेन्ना ताजी बातमी जाता. म्हणटकूच जो आमचे कडेन हांगा गोंयांत 4 नोव्हेंबराक 95 रुपया जाल्लो तो 6 एप्रिलाक 105 पावलो. परत 6 एप्रिलाक 105 जाता म्हणसर तो सरळ तसोच मे म्हयन्यान 21 मे पर्यंत तो तांणी स्टेबल दवरलो. नाल्यार डेली प्रायस वाडटालो. तो 6 एप्रिल पासून तो 21 मे पर्यंत तो स्टेबल दवरलो आनी ताजेर सगळी कडेन चर्चा जावपाक लागली. हो आमचो प्रायस, भायर हो प्रायस जवळ 115 रुपया, महाराष्ट्रांत तो 115 रुपया 116 रुपयाचेर पाविल्लो. म्हणटकूच काल जे डिसिजन घेतलें तातूंत परत 97 रुपीज 13 पैशाचेर आयलो. म्हणजे गोंया सारक्या जाग्याचेर 8 रुपया 76 पैसे देंवले. म्हणजे हो जर एक्सायज पळयचो जायत जाल्यार प्रायस सरकार देंवयता, दुसऱ्या दिसा पासून ऑयल कंपनी आपले प्रायस वाडयतात आनी मागीर परत सरकाराक एक्सायज रिलीफ किंवा कितें म्हणून आमकां रिलीफ दिवची पडटा. ही सायकल म्हाका दिसता काही दीस चलतली. कित्या खातीर की प्रायस देंवोवपाचो जो प्रकार आसा हो सध्या पॉलिटिकल काही जे गोष्टी किंवा इलेक्शनां हाजेर खूब वेळा सरकार बेस करता. आतां गुजरातची इलेक्शन आयली, आतां काही स्टेटीची इलेक्शन आयली, म्हणून प्रायस खंय तरी स्टेबल दवरणे हे गव्हर्नमेंटाक नाल्यार तो इलेक्शनाचो मुद्दो जाता. स्थानिकांना नोकऱ्या नाकारणाऱ्या तुये औद्योगिक वसाहतीतील खाजगी कंपन्यांनी हेकेखोरपणा सोडावा असं आवाहन मांद्रेचे आमदार जीत आरोलकर यांनी केलंय. 15 दिवसात या प्रश्नावर तोडगा निघाला नाही तर युवकांसह फार्मा कंपनीवर मोर्चा काढण्याचा इशाराही त्यांनी दिला. ऑलरेडी आम्ही खूप फावटी प्रयत्न केला. थंय इंडस्ट्रियलिस्ट जेन्ना हांव इलेक्ट जाला ते पासून म्हाजे कडेन कितलेशेच बायोडेटाज येतात जॉबा खातीर, प्रायवेट जॉबान तुवें इंडस्ट्रियल इस्टेटीन जॉब्स वेकन्सीज आहात म्हणून, आनी थंय जॉब आहा तर तुमी मातशें रिक्वेस्ट करा म्हणून. जेन्ना जेन्ना आमी सांगतात धाडटात
पूण तेन्ना आमकां ओके म्हणटात, पूण थंयसर जेन्ना भुरगे वयतात तेन्ना तांकां वेगळी वेगळी रिजनां सांगतात आनी सांगतात तुमकां कॉल करतले म्हणून. आतां थंयसर जॉब वेकन्सीज एकूच कंपनीन आहा जी सेंटूर म्हणून आहा थंय. त्या कंपनीन म्हाका दिसता 40,000 स्क्वेअर मिटर IDC कडल्यान प्लॉट घेतला आनी थंय तुये गांवांत तो प्रोजेक्ट तेंच्यांनी स्टार्ट केला. आनी स्थानिकांक थंयसर म्हाज्या नॉलेजी प्रमाणे स्थानिकांक थंय कांयच जॉब, एकूच जॉब ना. आनी जे जॉब दिल्यात ते फक्त स्विपर आनी कसले कसले बारीक बारीक जॉब दिल्यात. 6 म्हयने तांकां कॉन्ट्रॅक्ट बेजीस घेतात, 6 म्हयन्यांनी तांकां काडटात आनी सांगतात 6 म्हयने ब्रेक म्हणून, 6 म्हयन्या उपरांत पळोवया. म्हाका तुमी एक सांगा, कोणी जर 6 म्हयने जे गरीब बाबडी कोणाचें पोट भरपाक जर वयतात आनी 6 म्हयने तुमी थंय काम दितात आनी 6 म्हयने ब्रेक दितात, घरा राव म्हणटात आनी 6 म्हयन्यांनी परतो ये म्हणटात, म्हणजे खंयचो न्याय ह्यो? म्हाका दिसता हांगासर हे कंपनीन हांगासर येवन लोकांचेर अन्याय केल्लो आहा, आमच्या स्थानिकांचेर अन्याय केल्लो आहा. आमच्या मांद्रे कॉन्स्टिट्युन्सीच्या कितल्याशा भुरग्यांनी थंय एप्लाय केला. म्हाका हांवें तेंचे कडेन मागला आतां, हांवें इवन IDC चेअरमॅना कडेन कंप्लेंट केल्ली आहा की अशी कंपनी आहा सेंटूर म्हणून, थंयसर आपली मनमानी चलयल्या. एक थंय GM आहा कामत म्हणून, तो इतलो सुबेस, इतलो तोंडान सुबेस, तूं सांगपाक म्हाका वायट दिसता की एक उदाहरण सांगता. एक भुरगो 2 वर्साच्या कॉन्ट्रॅक्टार घेतलेलो, ताका देड वर्स जाता म्हटल्यार ताका काडून उडयलो. आनी जेन्ना तो म्हाजे कडेन हांवें त्या GMाक रिक्वेस्ट केलो, अरे बाबा तेच्या घरान कोण जोडपी ना आनी ताका तुमी 2 वर्साचेर घेतल्यात आनी 1.5 वर्सां काडून उडयता, बरें धाडून दी म्हटलें तेणी. आनी दुसरे दिसा आफोवन ताका ह्युमिलेट केलो, रडयलो आनी घरांत हाडलो. आनी कोणी फोन करून कितें आमकां पडलेलें ना, अशी ही दादागिरी चल्लेली आहा ह्या सेंटूर कंपनीन. सो आतां आमी अशें ठरयलां, स्थानिकांनी ऑलरेडी ते गांवांत तुये गांवांत ऑलरेडी ठरयलेलेच आसा आनी आमी मांद्रे मतदारसंघातले आमचे कार्यकर्ते जावं आमचे बरे मागते स्पेशली यूथ, आमी अशें ठरयलेलें आहा. थोड्या दिसांनी आमी IDC चेअरमॅनाक ऑलरेडी कंप्लेंट केल्ली आहा ती, तो तेणी सांगला आपूण एक्शन घेता म्हणून. जर 15 दिसांनी ती जावंक ना, काय तेचेर एक्शन जावंक ना जर 15 दिसांनी, जाल्यार आमी सगळे जाण मांद्रे कॉन्स्टिट्युन्सी त्याच्या गेटीचेर वचपाचे आज स्ट्रायक घेवन. आनी स्ट्रायक डेफिनेटली इतले स्ट्रायक जातलो की ताका त्रासदायक जातलो आनी ती कंपनी ताका बंद करची पडटली. एकूच सांगूंक सोदता तुवें इंडस्ट्रियल इस्टेटीक, आमचे ते गांवकाराची जमीन ती स्थानिकांक कसयताली ती जमीन ती सरकारान एक्वायर केल्या. आनी जर आमच्या स्थानिकांक थंय जर जॉब गावना जाल्यार आमी रस्त्यार येवपाक रेडी आहात. आनी तेंच्यांनी सांगपाचें, प्रत्येक फॅक्टरी वा कंपनी खंयची येता थंयसर तेंच्यांनी सांगपाची गरज आहा आमच्या भुरग्यांक कितले जॉब्स मेळटले ते आनी कशे मेळटले. आनी जर ते सांगतात ते क्रायटेरियन बसनात आनी तांकां क्वॉलिफिकेशन तितलें ना म्हणून, जर क्रायटेरियन बसना जाल्यार तेंची ट्रेनिंग इन्स्टिट्यूट ओपन करपाचे, कंपनी स्टार्ट सेटअप करच्या पयलीं 6 म्हयने ट्रेनिंग दिवपाचें आनी ट्रेनिंग दिले उपरांत 6 म्हयन्यांनी तांकां जॉयन करून घेवपाचें. अशे रिजन्स दिवपाचे न्हू की तांकां ते एक्सपिरियन्स ना म्हणून. एक्सपिरियन्स हाडपाक तुमी पयलीं ट्रेनिंग क्लासीस स्टार्ट करा, मागीर ऑटोमॅटिकली जातले, ते ट्रेन जातले. भुरगे सगळे शिकलेले आहात. हे कितें मस्ती चल्ल्या पळय इतलेच सांगूंक सोदता ते कोण तेंचो GM आनी कोण आसा तांकां, तुमी आमी आमच्या गांवांत येतात तुमी. सो आमच्या गांवांत येताना रिस्पेक्टफुली आमच्या गांवांक रिस्पेक्ट दिया, आमच्या भुरग्यांक रिस्पेक्टफुली उलया आनी तांकां कामां दिया. कोणा कडेन उलयत ना कांयच ना, येयले घातले सेटअप. तेंच्यांनी आयज गरज जाल्ली तेंच्यांनी स्पेशली स्थानीक पंचायत आहा तांकां इंटिमेट करप, एक प्रोग्राम सेटअप करप की आमचे कंपनीन अशे जॉब वेकन्सीज आहात, अशे तुमचे कोण क्वॉलिफायड ह्या सेक्टरान आसात की ना हे तेंच्यांनी प्रत्येक पंचायतींनी सांगपाची गरज आहा. तेंच्यांनी क्लिनीक घेवपाची गरज आसा, पूण ते कांयच करिनात. आपणाक जाय ते करतात, मस्ती करतात. ते कोणाच्या जिवार करतात देवाक खबर, पूण ते आतां खूब जाले. आतां बंद करपाची गरज आहा आनी आमी डेफिनेटली सगळ्यांनी एकठांय जावन हे डिसिजन घेतलेले आनी बेगिनात बेगीन एक्शनूय तेचेर घेतले जर आमच्या स्थानिकांक जर जॉब गावंक ना जाल्यार. आतां लेटेस्ट न्यू एकूच ती कंपनी येयलेली आहा आनी ती मेजर व्हडली कंपनी आहा. जर तूं 40,000 जमीन जर IDC घेवन जर प्रोजेक्ट घालता जाल्यार तुमी चिंतप केदी आसतली ती आनी कितले जॉब आमचे लागोंक जाय ते. पयलींचे आतां खूब वर्सां पयलींचे आहा तेतून खंय ना खंय आमचे आसात जॉबाक, पूण ही आहा ती चड मस्ती करता आनी आमच्या स्थानिकांचे अन्याय जाल्लो आहा. रविवारी पहाटे चोरला घाटात अपघात झाला. मालवाहू कंटेनर रस्त्याकडेला कलंडून दुर्घटना घडली. उलटलेला कंटेनर काढण्यासाठी आणलेली क्रेनही रस्त्यावर उलटल्याने वाहतुकीचा खोळंबा झाला. चोरला घाटात वाहतूक खोळंब्याचे प्रकार वाढले आहेत. रविवारी दिवसभरात तिसऱ्यांदा चोरला घाटात वाहतूक ठप्प झाली. रविवारी पहाटे मालवाहू कंटेनर रस्त्याकडेला कोलंडून चोरला घाटात दुर्घटना घडली. उलटलेला कंटेनर काढण्यासाठी आणलेली क्रेनही रस्त्यावर उलटल्यानं वाहतुकीचा खोळंबा झाला.
मिळालेल्या माहितीनुसार रविवारी पहाटे चोरला घाटात कलंडलेला ट्रक काढण्यासाठी क्रेन आणली होती. त्या क्रेनच्या सहाय्याने कंटेनर काढण्याच्या प्रयत्नात क्रेनही रस्त्यावर उलटली. त्यामुळे वाहतुकीचा खोळंबा आणखी वाढला. अशा सगळ्या परिस्थितीत पहाटे उलटलेला कंटेनर काढेपर्यंत दुपारचे 2 वाजले. त्यामुळे या वेळेत घाटातून एका बाजूनं वाहतूक सुरू होती. वाळपई पोलिसांनी घटनास्थळी उपस्थित राहून क्रेन काढण्याच्या कामात मदत करून वाहतूक सुरळीत केली. या अपघातात कंटेनर चालकाला किरकोळ जखम झाली असून क्रेन चालकाला इजा झाली नाही. चोरला घाटात वारंवार अपघात होत असल्यानं हा मार्ग वाहतुकीसाठी धोकादायक बनलाय. 8 दिवसांपूर्वी या मार्गाचे पुन्हा डांबरीकरण केले होते. पूर्वी हा रस्ता खड्डेमय होता, त्यामुळे वाहतुकीला मर्यादा येत होती. चालक वाहने सावकाश हाकत होते. पण आता हा रस्ता गुळगुळीत झाल्यानं वाहनं बेफाम वेगानं चालवली जात आहेत. त्यामुळे या मार्गावरील धोका वाढलाय. पोलीस यंत्रणेनं हा धोकादायक बनत चाललेला घाटमार्ग सुरक्षित करावा अशी मागणी करण्यात येते. ब्युरो रिपोर्ट, गोवन वार्ता लाईव्ह. काणकोण तालुक्यातील पैंगीण येथे दर 3 वर्षांनी साजरी होणारी प्रसिद्ध गड्यांची जत्रा शनिवारी साजरी झाली. या जत्रोत्सवासाठी राज्यासह शेजारील राज्यातील भाविकांनी मोठ्या संख्येने गर्दी केली. पाहुयात पैंगीण येथील गड्यांच्या जत्रोत्सवाची काही क्षणचित्रे. महालवाडा पैंगिणी येथील प्रसिद्ध वेताळ देवालयाची दर 3 वर्षांनी होणारी गड्यांची जत्रा प्रसिद्ध आहे. यंदा ही जत्रा 21 मे रोजी शेकडो भाविकांच्या उपस्थितीत साजरी करण्यात आली. आख्यायिका अशी आहे की साधारण 13व्या शतकात श्री वेताळाने पैंगीण गाव जिंकून घेतलं आणि ते आपल्या इतर 12 राज्यांना जोडलं. गावकऱ्यांनी त्याला गावात शांतपणे निवास करण्याची विनंती केली. त्या बदल्यात गावकऱ्यांनी त्याला दर 3 वर्षांनी एका जत्रेचे आयोजन करण्याचं वचन दिलं. तेव्हापासून पैंगिणीमध्ये दर 3 वर्षांनी जत्रा भरवली जाते. या जत्रोत्सवात वेताळाचं प्रतिनिधित्व करणारा मिरवणुकीचं नेतृत्व करतो. त्याच्या मागे 2 छत्री आणि 2 तरंगे धरून 4 माणसं चालतात, ज्यांना गडे असं म्हटलं जातं. टका हा एक कपडा असतो ज्यावर मध्ये वेताळ आणि दोन्ही बाजूला इतर देवतांच्या प्रतिमा चितारलेल्या असतात. कपड्याच्या खालच्या भागाला कदंब राजवटीचं राजचिन्ह सिंह आपले 2 पंजे उभारलेल्या मुद्रेत दिसतो. त्यानंतर 3ऱ्या वर्षांनी पुन्हा गड्याच्या जत्रेची पाळी येते. या गड्यांच्या जत्रेत महाप्रचंड खांबावर एक प्रचंड चक्र बसवलेलं असतं. जमिनीपासून किमान 25-30 फूट उंचीवर रहाट गाड्याप्रमाणे हे चक्र दिसतं. गडे हे ठराविक परिवारातील लोकच बनू शकतात. त्यांना 24 तास मौनव्रत घ्यावं लागतं. जत्रेच्या दिवशी त्यांना भरपूर मान सन्मान असतो. नंतर त्यांच्या पाठीची चामडी ओढून त्यात गरा म्हणजेच मासे पकडण्यासाठी वापरतात तसा एक हुक खुपसला जातो. वेदनेने ब्र निघू नये म्हणून तोंडात सुपारी धरायला दिलेली असते. नंतर त्यांना त्या खांबावर चढवलं जातं आणि चक्राला बांधलं जातं. नंतर काही लोक चक्र फिरवतात आणि तोंडाने मोठमोठ्याने आवाज काढतात. या जत्रेत सर्व जातीच्या लोकांना एकत्र काम करावं लागतं आणि भेदभाव असत नाही. गावातल्या प्रत्येक पारंपरिक उत्सवामागे एक कहाणी असते. कधी काळी गावात घडलेल्या बऱ्या वाईट प्रसंगातून सुलाखून निघाल्यानंतर झालेल्या आनंद सोहळ्याच्या स्मृती वर्षानुवर्षे कृतज्ञतेने समारंभपूर्वक जपणे हा तिथल्या सांस्कृतिक संचिताचा आणि सामुदायिक भावनांचा लाडीवाळ भाग असतो. गावचे हे सोहळे, जत्रे मेळावे हीच त्या गावांची ओळख असते. ब्युरो रिपोर्ट, गोवन वार्ता लाईव्ह. तर वार्ता गोव्याची मध्ये आजच्या पुरतं इतकंच. पुन्हा भेटूया नव्या घडामोडींसह. तोवर तुम्ही पाहत राहा गोवन वार्ता लाईव्ह. नातं गोव्याचं, देणं मराठीचं.